मुंबईमध्ये काँग्रेसनं आज सद्भावना संकल्प दिवस मेळावा असणार आहे आणि या मेळाव्यासाठी उद्धव ठाकरे, मल्लिकार्जुन खरगे आणि शरद पवार यांची उपस्थिती असेल। दुपारी 3 वाजता षण्मुखानंद सभागृहामध्ये हा मेळावा होणार आहे। नाशिकच्या परशुराम सायखेडकर सभागृहामध्ये सुप्रिया सुळेंच्या कार्यक्रमात महिलांमध्ये लाडू चिवड्यावरून वाद झाला। सुप्रिया सुळेंच्या प्रमुख उपस्थितीमध्ये महिला मेळाव्याचं आयोजन केलेलं होतं, मात्र कार्यक्रम आटोपल्यानंतर बाहेर पडताना महिलांमध्ये हा वाद झाला। अजित पवार आणि नवाब मलिक एकाच मंचावर पाहायला मिळाले। मुंबईच्या अणुशक्तीनगरमध्ये अजित पवारांचं जोरदार स्वागत करण्यात आलं आणि यावेळी अजित पवारांसोबत मंचावर नवाब मलिक सुद्धा उपस्थित होते। मलिकांना महायुतीमध्ये भाजपकडून विरोध असला तरी ते अजित पवारांच्या या कार्यक्रमामध्ये दिसले। नवाब मलिक यांची कन्या सना मलिक यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या प्रवक्तेपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे। मुंबईतल्या जनसन्मान यात्रेदरम्यान अजित पवारांनी सभेमध्ये ही घोषणा केली, महिलांना आणि तरुणांना पक्षामध्ये संधी द्यायची आहे आणि म्हणून आपण सना मलिक यांची प्रवक्ते म्हणून घोषणा करत असल्याचं अजित पवार म्हणाले। काँग्रेस आमदार झीशान सिद्दीकी अजित पवारांसोबत मुंबईतल्या जनसन्मान यात्रेमध्ये पाहायला मिळाले। लाडकी बहीण योजनेबद्दल सिद्दीकी यांनी अजित पवारांचे आभार मानत त्यांच्या स्वागताचे बॅनर्स लावले आणि त्यानंतर अजित पवारांसोबत जनसन्मान यात्रेच्या रॅलीमध्ये सिद्दीकी दिसले। सिर्फ मोहब्बत की दुकान खोलने से कुछ नहीं होता, हमारे दिलों में भी मोहब्बत की जरूरत है असं म्हणत काँग्रेस आमदार झीशान सिद्दीकी यांनी काँग्रेसला घरचा आहेर दिला। माझी लाडकी बहीणच्या कार्यक्रमात बोलताना सिद्दीकींनी काँग्रेसला सुनावलं तर अजित पवारांचं कौतुक केलं। सिर्फ मोहब्बत की दुकान खोलने से कुछ नहीं। मुंबईमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी टॅक्सीतून प्रवास केला। चालकाच्या बाजूच्या सीटवर बसून त्यांनी टॅक्सी चालकासोबत संवाद साधला। यावेळी त्यांच्यासोबत त्यांचे सहकारी सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल टॅक्सीमध्ये बसलेले होते। राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिवंगत आमदार प्रकाश डहाके यांच्या कुटुंबियांची भेट घेतली। आगामी विधानसभा निवडणुकीच्या आधी पाटील यांनी भेट घेतल्यानं राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं। कारंजाची जागा आम्हीच लढणार असल्याचं सूचक विधान जयंत पाटील यांनी केलं। राक्षसी महत्वाकांक्षा असेल तर युती तोडा, तुम्ही तुमचं लढा आणि आम्ही आमचं लढू असं थेट आव्हान शिवसेना शिंदे पक्षाच्या रामदास कदम यांनी झी24 तासच्या मुलाखतीत भाजप नेत्यांना दिलं। प्रत्येक जागेवर तुम्हाला दावा सांगायचा असेल तर युतीमध्ये राहायचंय का असा सवाल उपस्थित करत युती तोडण्याची त्यांनी भाषा केली। उगाच वल्गना आणि गर्जना करण्याची गरज नसल्याचा सल्ला भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांना दिलाय आणि त्याचबरोबर तुम्ही काही बोलाल आणि भाजप ऐकून घेईल असं होणार नसल्याचा इशारा कदमांना दिलाय। 2019 मध्ये सरकार लवकर स्थापन न झाल्यामुळे राष्ट्रपती राजवट लागली होती आणि राष्ट्रपती राजवट संपुष्टात आल्यानंतर विधानसभा गठीत झाली। त्यामुळे त्यावेळेपर्यंत कधी निवडणुका होऊ शकतात असं वक्तव्य मंत्री छगन भुजबळ यांनी विधानसभा निवडणुकीबाबत केलं। माढ्याची कुस्ती मारायला आल्याचं सूचक विधान अभिजित पाटील यांनी केलं आणि त्यांनी अजित पवार गटाचे आमदार बबनराव शिंदे यांना थेट आव्हान दिल्याचं बोललं जातं। त्यामुळे यंदा माढा विधानसभेची निवडणूक लढणार असल्याचे संकेत त्यांनी दिले। एकीकडे कोकणामध्ये महायुतीतला वाद विकोपाला गेलाय तर दुसरीकडे पुण्यामधल्या कोथरूड विधानसभेमध्ये थेट चंद्रकांत पाटील यांच्यासमोर भाजपमधून आव्हान उभं राहण्याची शक्यता आहे, कारण अमोल बालवडकर यांनी विधानसभा लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे। पक्षानं संधी दिली तर नक्कीच निवडणूक लढणार असल्याचं त्यांनी म्हटलंय। कोलकाता बलात्कार आणि हत्या प्रकरणामध्ये एक मोठी अपडेट समोर आली आहे। पीडित डॉक्टरच्या शरीरावर तब्बल 25 जखमा असल्याचं समोर आलं। यामध्ये 9 गंभीर जखमा शरीराच्या आतल्या बाजूला असल्याचं वैद्यकीय तपासामधून समोर आलंय। दरम्यान सुप्रीम कोर्टानं सिमोटो याचिका दाखल करून घेतली आहे आणि त्यावर आज सुनावणी पार पडणार आहे। मुंबईतल्या रुग्णालयामध्ये गेल्या 7 दिवसांपासून निवासी डॉक्टरांचा संप सुरू आहे। त्यामुळे महापालिकेच्या केईन, नायर, शिव आणि कुपर रुग्णालयामध्ये बाह्यरुग्ण विभागातील दररोज 5 ते 6 हजार रुग्णसंख्या हजाराच्या घरात गेली आहे। अत्यावश्यक सेवा नियमितपणे सुरू असल्यामुळे यामध्ये कोणतीही बाधा आलेली नाही। बीडमध्ये मुसळधार पावसामुळे चोरांबा इथल्या सरस्वती आणि मांजरा नदीला पूर आला। या नद्या दुथडी भरून वाहू लागल्यात। पुरामुळे चोरांबा ते वडवणी तालुक्यातल्या चिंचवड हा मुख्य रस्ता वाहून गेला। भीमा आणि कृष्णा खोऱ्यातील धरणं तुडुंब भरली आहेत, मात्र पश्चिम महाराष्ट्रातले तब्बल 1,67,000 नागरिक अद्यापही तहानलेलीच असल्याचं स्पष्ट झालंय। 53 गावांना टँकरनं पाणी पुरवठा करण्यात येतोय। जवळपास 69 टँकरनं पाणी पुरवठा करण्यात येतोय। सर्वाधिक झळ ही सांगली, सोलापूर या जिल्ह्यांना
पुणे शहराचा पाणी पुरवठा गुरुवारी बंद असणार आहे. खडकवासला, जॅकवेल तसंच पर्वती जलशुद्धीकरण केंद्रासह इतर ठिकाणी देखभाल दुरुस्तीची कामं केली जाणार आहेत. त्यामुळे शहरातील बहुतांश भागाचा पाणी पुरवठा हा बंद असणार आहे. वाशिम जिल्ह्यामध्ये गेले 4 ते 5 दिवस ढगाळ वातावरण निर्माण झालं. मालेगाव तालुक्यामध्ये अनेक ठिकाणी सकाळपासून धुक्याची चादर पसरली आहे आणि धुक्यामुळे सोयाबीन, हळद, कपाशी, मूग या पिकांबरोबर भाजीपाला पिकाला फटका बसणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.